नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलचे नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल कमेंट करून सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. नाफेड कार्यालयात 10 तास ठिय्या. नाफेडला या ठिकाणी कांदा देऊनही 5 महिन्यापासून पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शहरातील द्वारका परिसरातील नाफेड कार्यालयावर मोर्चा काढत तब्बल 10 तास ठिय्या आंदोलन केले. आक्रमक शेतकऱ्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर काढत आंदोलनास टाळे ठोकले. या शेतकऱ्यांनी या प्रसंगी नाफेड विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान 2,500 शेतकऱ्यांचे तब्बल 1,200 कोटी रुपये थकलेले आहे. नाफेड संस्थेने 5 महिन्यापूर्वी जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मालेगाव आदी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला. चांगल्या दर्जाचा कांदा दिल्यानंतर तेव्हा डीबीटी थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे नाफेडकडून 72 तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन नाफेडनं दिल्लीतील तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतु आता 5 महिन्याहून अधिक काळ लोटला परंतु नाफेडकडून पेमेंट झाली नाही. अशी काही परिस्थिती आहे. सध्याची अपडेट आहे. जी काही महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या तुमच्यापर्यंत वारंवार घेऊन येतच असतो. कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण सर्व अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे एका माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद.